भाजपाचे आमदार संजय केनेकर आपल्यासोबत आहेत। त्यांनी विधिमंडळामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये नेमका कुठला मुद्दा मांडला या संदर्भात आपण बोलणार। संजय भाऊ, सत्ताकारांमध्ये स्वागत आहे। अधिवेशन चालू आहे, कुठल्या विषयावर तुम्ही काय या ठिकाणी मांडणी केलेली आहे? खऱ्या अर्थाने शासनाकडनं 260चा प्रस्ताव जो मराठवाड्याच्या विकासासंदर्भात आणि एकूणच महाराष्ट्राच्या परिवर्तनाची दिशा काय आहे या मुद्द्यावर एक सत्ताधाऱ्याकडनं जो 260चा प्रस्ताव त्याच्यावर निश्चितपणे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केलेल्या कामगिरीचा एक मोठा परिवर्तनाचा आलेख जो चालू होता त्यामध्ये भरीव म्हणून मराठवाड्यामध्ये जी सौर ऊर्जामध्ये एक हरित क्रांती मराठवाड्यामध्ये केली, ज्यामध्ये महाराष्ट्रातून आपल्या गिनीज बुक वर्ल्डमध्ये नाव त्या योजनेचं आलं। त्या योजनेने एका महिन्यात जवळपास 45,000 कृषीपंप, सोलार कृषीपंप बसवण्याचा विक्रम नोंदवला। निश्चितच ही जे चालू आहे 50 वर्षानंतर, स्वातंत्र्य मिळाल्यापासून 50 वर्षानंतरची ही परिवर्तनाची दिशा कृषी क्षेत्रातली निश्चितपणे एक नवीन आयाम महाराष्ट्राला देते। त्याच्यावर मी बरंचसं काही बोललो। दुसरं की येणाऱ्या निवडणुकीची चाहूल पाहता स्थानिक स्वराज्याच्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असं, महानगरपालिकेच्या निवडणुका, काही मुस्लिम संघटना ह्या धार्मिक प्रश्न उभारून आणि सामाजिक तेढ निर्माण कसं होईल, सामाजिक अराजकता छत्रपती संभाजीनगरमध्ये कशी पसरेल या भूमिकेतून जे छत्रपती संभाजी नगर औरंगाबादचं नामकरण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं, त्या नामांतरानंतर त्यांनी परत पाठपुरावा केंद्राकडे केला की जी केंद्राची खाती आहेत त्या खात्यांमध्ये संभाजीनगर नाम फलकावर आलं पाहिजे। म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानकावरच्या नामफलकाचं नावाचं नोटिफिकेशन निघालं आणि त्या नोटिफिकेशनमध्ये 3च भाषेचा उल्लेख होता, मराठी, हिंदी, इंग्रजी। आणि परंतु काही मुघलकी आणि निजामी मस्तकी असणारे अधिकारी त्या रेल्वे खात्यात आहे, त्यांनी उर्दू भाषासुद्धा छत्रपती संभाजीनगर नाव लिहिलं। खरं तर काही मुस्लिम संघटनांनी जोरदार विरोध केला की छत्रपती संभाजीनगर नाव नसायला पाहिजे आणि काही ठिकाणी छत्रपती संभाजीनगर नाव उर्दूत छापा, म्हणजे पहा किती विपर्यास आहे। आणि म्हणून SDPIच्या काही कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने शहरामध्ये अराजकता माजवण्याचं काम केलं, आंदोलन केलं आणि हिंसक वळण त्या आंदोलनाला देऊन, मोर्चाला देऊन कुठंतरी या शहराची सामाजिक परिस्थिती बिघडावं आणि शहर कुठंतरी जातीजातीतल्या द्वेषातून पेटून उठावं, जेणेकरून येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीसाठी या मुस्लिम संघटनांना फायदा होईल ही भूमिका घेऊन शहराचं वातावरण जे बिघडायचं काम केलं आणि शहराच्या रेल्वेच्या नामफलकावर उर्दू नावाचा वापर करण्यात यावा ही भूमिका घेऊन ही जो लढा झाला त्याला खऱ्या अर्थानं हा स्थगन प्रस्ताव मी विधान परिषदेमधल्या सभागृहात मांडला आणि निश्चितपणे तो प्रस्ताव मांडून राज्याची इथली छत्रपती संभाजीनगरची परिस्थिती ही सभागृहासमोर आणली। हा प्रयत्न जर परत पुन्हा झाला तर तुमची काय भूमिका असणार आहे? खरं तर SDPIच्या मुस्लिम संघटनांनी जे आंदोलन काढलं हे नौटंकी आंदोलन आहे। येणाऱ्या महानगरपालिकेची निवडणूक तोंडासमोर ठेवून जातीजातीत तेढ निर्माण करणे, धार्मिक तेढ निर्माण करणे, सामाजिक अराजकता पसरवणे याला ठेचून काढण्यासाठी राज्य शासनाला मी याची माहिती दिली। प्रशासनाला सुद्धा या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना जेलमध्ये टाका ही भूमिका घेऊन मी निवेदन दिलं आणि त्यामुळे निश्चितपणे हा लढा त्यांना ठेचल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। ही मांडणी सगळं सांगितल्याच्या नंतर तुम्ही सरकारच्या वतीने तुम्हाला काय उत्तर दिलं? हे बघा, सरकारच्या वतीनं सरकारपुढे मला राज्याच्या परिस्थितीमधल्या महत्त्वाच्या शहराची परिस्थिती स्थगन प्रस्तावाद्वारे मी मांडली। निश्चितपणे त्याच्यावर प्रशासन आणि सरकार विचार करते आणि त्या पद्धतीने ते कारवाई करणार आहे। नक्कीच आपण एकूणच छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील काही दिवसापासून ज्या गोष्टी घडत आहेत त्या संदर्भात सविस्तर अशी माहिती दिली, त्याबद्दल सत्ताकारच्या वतीने आपले आभार। धन्यवाद।